नमस्कार, मी दीक्षा पाटील. झी24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या अनेक वर्षांपासून वंध्यत्वाची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते. अशात अनेकांना वाटते की ही समस्या फक्त महिलांमध्येच असते. मात्र यात किती तथ्य आहे याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप माने. सगळ्यात आधी डॉक्टर, तुमचे झी24 तासमध्ये स्वागत. नमस्कार. आता एखाद्या जोडप्याला वंध्यत्वाची समस्या आहे हे कसं कळतं आणि ते तुम्ही कसं ठरवता? कसं आहे, प्रेग्नन्सी होणं ही एक नॅचरल क्रिया आहे आणि त्याला एक साधारण 6, 8, 10, 12 महिन्यांचा वेळ दिला तर ते होणं आहे. तेवढ्या वेळात जर प्रेग्नन्सी नाही झाली, वर्ष ओलांडलं, तर ऑफकोर्स त्या कपलच्या लक्षात येतं आहे की हे जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. मग त्याला एक प्रकारे आम्ही वंध्यत्व म्हणतो. पण त्यानंतरसुद्धा कोणाकोणाच्या प्रेग्नन्सी होतात, पण 12 महिने 18 महिने हा काळ सफिशियंट समजला जातो नॅचरली प्रेग्नन्सी होण्यासाठी. किती टक्के पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या येते आणि कोणते पुरुष आहेत ज्यांच्यात ही समस्या जास्त प्रमाणात आढळते? आता हा विषय महिलांचाही आहे आणि पुरुषांचाही आहे. आता महिलांचा ऑफकोर्स एग्स, ट्यूब्स, युट्रस 3 भाग येतात. पुरुषांमध्ये शुक्राणूंचा भाग येतो. त्यामुळे असं कोणाला वाटू शकतं की शुक्राणूंची संख्या प्रॉब्लेम्स कमी असतील, पण तसं नाही आहे. पुरुषांमध्ये सुद्धा जवळजवळ 20% केसेसमध्ये पुरुषांचा प्रॉब्लेम असतो. अजून काही 10, 12, 15% पुरुष आणि स्त्रियांचे कंबाईंड प्रॉब्लेम असतात आणि ऑफकोर्स मेजॉरिटी केसेसमध्ये स्त्रियांचेही प्रॉब्लेम्स असतात. मग आता पुरुषांमध्ये हे प्रॉब्लेम असतात जे तुम्ही म्हणताय, तर ते जीवनशैलीचा विषय आहे, फिटनेसचा विषय आहे, स्मोकिंग, अल्कोहोल अशा गोष्टी ज्या असतात ह्या जर आहे, वजन जास्त आहे, तर अशा प्रकारच्या पुरुषांमध्ये ऑफकोर्स वय जसं वाढत जाईल तसे हे प्रॉब्लेम घेऊन ते प्रश्न वाढतात. आपण वंध्यत्वाबद्दल बोलतात आणि तुम्ही आता पुरुषांच्या वंध्यत्वाबद्दल सुरुवात केली आहे बोलायला. तर यामध्ये पुरुषांसाठी वंध्यत्वाशी रिलेटेड अशा कोणत्या टेस्ट बेसिकली केल्या जातात आणि या टेस्टमधनं काय काय तपासलं जातं त्याबद्दल थोडी माहिती द्या. नाही, चांगला प्रश्न आहे. म्हणजे कसं कुठल्याही पुरुषाला असं लक्षात येत नाही की आपल्याला प्रॉब्लेम असू शकतो. वरतून तर सगळं फिट आणि वेलच वाटत असतं आहे. त्यामुळे जर प्रेग्नन्सी होत नसेल तर माणूस व्यवस्थित आहे पुरुष म्हणून लगेचच तसं गृहीत धरायला नाही चालत. आपल्याला टेस्ट करायला लागतात आणि मेनली तर शुक्राणूंच्या टेस्ट असतात, ब्लड टेस्ट पण असतात, हॉर्मोनच्या टेस्ट असतात, त्यातनंही काही गोष्टी कळतात. पण शुक्राणूंची टेस्ट जर केली तर त्याच्यातनं आपल्याला काउंट, मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी असे विषय कळून येतात आणि मग काही वेळेला तर शून्य असतात आणि तो धक्का बसतो त्या पुरुषाला की अरे बापरे, हे काय, म्हणजे माझ्यात काय प्रॉब्लेम आहे. मग ते तिथून पुढं काउन्सिलिंग करून, टेस्ट करून प्रत्येक प्रश्न सोडवता येतो बघा, पण त्याला एक पद्धतीने काम करावं लागतं. सर, सीमन ॲनालिसिस म्हणजे स्पर्म काउंट ही जी टेस्ट आहे त्याचा साधारण किती वेळ लागतो? आमच्याकडे जेव्हा कपल येतं तेव्हा हा त्यांच्यासमोरचा पहिला प्रश्न असतो की आता हे लोक काय काय करणार. पहिलं तर आम्ही समजून घेतो आहे, त्या हिस्ट्रीतनं बऱ्याच वेळेला कळतं आहे की प्रॉब्लेम काय आहे. मग टेस्ट जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ब्लड टेस्ट आणि वीर्याचा तपास हे 2 जे करायला लागतं ते आपल्याला असं असतं की 3 दिवसांची गॅप लागते, संबंध नसलेला असला हवा. त्या गॅपनंतर ते सॅम्पल जेव्हा घेतो आहे ते सॅम्पल आम्हाला लॅबमध्ये हल्ली तर आमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या सोयी पण आहेत. अगदी 5 मिनटामध्ये आमच्या नोव्हामध्ये अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने आम्ही ते 5 मिनटात त्याचं डायग्नोसिस करू शकतो. आता पूर्वीच्या काळाप्रमाणे त्या टेस्ट करायला लागला तर 1-1.5 तास वगैरे लागू शकत होता, आता 5 मिनटात. सर, आपण असं बोललं जातं की आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर होतो, तर तसा परिणाम स्पर्म काउंटवर पण होतो? ॲब्सोल्युटली. म्हणजे आता आपण जे म्हणतो ॲसिडिटी होतं किंवा काय अपचन होतं, कुठल्याही प्रकारचे आजार होतात, त्याच्यात आपण जे खातो, जी हवा आपण श्वास घेतो ह्याच्यातनं आपला फिटनेस ठरतो आहे. तसंच शुक्राणूंच्या केसमध्ये जर आपलं खाणं पिणं वेळेवर नसेल, झोप नसेल, नीट खाणं चुकीचं असेल, तर मग वजनं वाढतात किंवा वजनं खूप कमी होणं असं काही जे असतं आहे. ह्या सगळ्याला घेऊन म्हणजे कॅल्शियम, झिंक अशा गोष्टींनीसुद्धा शुक्राणूंवर परिणाम होतात. मग ह्यांच्या कमी जर बॉडीमध्ये असतील किंवा स्ट्रेस झाला असेल, त्यामुळे खाणं पिणं जर चुकलं असेल तर मग शुक्राणूंची काउंट, मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी ह्या सगळ्यांवर त्याचे परिणाम होऊ शकतात. नक्की. सर, मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा, तो म्हणजे पुरुष वंध्यत्वाची वैद्यकीय कारणं काय काय असतात त्याबद्दल थोडं सांगा प्लीज. बऱ्याच केसेसमध्ये कारणच नसतं. काही वेळेला ही राहणीमान, जीवनशैली हा विषय असतो आणि वैद्यकीय जी कारणं असतात तिथे कधी लहानपणी गालगुंड झालं आहे, मम्स ज्याला म्हणतो आपण, व्हायरल इन्फेक्शन, त्याने टेस्टिसचं डॅमेज झालेलं असतं आहे. कोणामध्ये सूज आलेली असते, हायड्रोसील असते, त्याला करून काही जे टेम्परेचर वाढतं टेस्टिसचं तिथे खराब होतात स्पर्म्स. कोणामध्ये हर्नियाचं ऑपरेशन झालेलं असतं आहे, त्याच्यामुळे ती नस बांधल्या गेलेली असते काही वेळेला, मग तिथेही ते प्रॉब्लेम्स दिसतात. कॅन्सरसारखे आजार, खूप इन्फेक्शन्स आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे त्यांना
हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. काही केसेसमध्ये टेस्टीस डिसेंडेड नसते, पोटातच राहिलेली असते. नॉर्मली टेस्टीज वरतून सुरू होऊन खाली टेस्टीज भागात येत असते, त्या टेस्टीज काही वेळेला वर अडकतात, मग तिथेही ते शुक्राणूंचे प्रॉब्लेम्स येतात. डॉक्टर, मगाशी जसं म्हणालात तुम्ही की अनेक गोष्टींमुळे अफेक्ट होतो वंध्यत्वात, तर जीवनशैली जी बदलते आता, प्रत्येकजण म्हणजे खूप बिझी आहे, एवढं धावपळीचं आयुष्य आहे, हो. त्याचा परिणाम पुरुषांमध्ये वंध्यत्वात होतो का? अगदी मोठा प्रश्न आहे तो, आणि हा जीवनशैलीचा प्रश्न तर सगळ्यांनाच लागू झालेला आहे. आणि त्याचे परिणाम ॲक्च्युली जरी शरीरात दिसले तरी ते काय आहे प्रकार हा कोणाच्या लक्षात येत नाही आहे. म्हणजे कसं की धावपळ चालू आहे, काय कशा मागे पळतायत नुसतं, आणि आराम नाही, व्यायाम नाही, खाणं पिणं वेळेवर नाही, स्मोकिंग, ॲडिक्शन्स, अल्कोहॉल, ड्रग्ससुद्धा कधी, अशा गोष्टी जेव्हा आपण होऊ देतो तेव्हा आपलं शरीर त्याला त्या प्रकारे रिॲक्ट करणार आहे. कारण मग हे स्ट्रेस जो म्हणतो, ज्याला आपण स्ट्रेस म्हणजे काय, शरीराची क्षमता काय आणि त्यावर तुम्ही किती लोड टाकताय. आता लोड म्हणजे काय, कशाच्या मागे पळाल, किती वेळ पळाल, रात्र काम करताय, लेट जेवताय, 10-12ला जेवताय, 2 वाजता झोपताय, 10ला उठताय, असं जर सगळं व्हायला लागलं तर ह्याचे परिणाम शरीरावर होणार आहेत. आणि ह्या स्ट्रेसमुळे लोकांचं जीवनशैलीच्या ह्या सगळ्यामुळे शुक्राणूंवर मोठे परिणाम होतात. आणि आम्ही जेव्हा त्यांना सल्ला देतो तर उपाय आणि हे सगळं सांगण्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवनशैलीवरती काम करा, जे कोणाला पटकन लक्षात येत नाही किंवा आवडत नाही, आणि ते सोपंही नसतं, पण ते सांगितल्यावर कळतं, मग करतात ते. सर, आपण पुरुष वंध्यत्वावर बोलतोय. मला फक्त जाणून घ्यायचं आहे की ह्याची लक्षणं काय आहेत वंध्यत्वाची, पुरुष वंध्यत्वाची लक्षणं काय आहेत, म्हणजे कसं कळेल की नाही वंध्यत्व आलेलं आहे. आता एखाद्या पुरुषाकडे बघून तुम्हाला कळणार नाही की ह्या पुरुषामध्ये स्पर्म काउंट 0 आहे का कमी आहे का. इनफॅक्ट कसं आहे ना, बघा, ही जी प्रेग्नन्सी होण्याची जी क्रिया आहे, शुक्राणू तयार जे होतं, 2 भाग आहेत. एक शुक्राणू तयार होणं आणि दुसरं ते योग्य ठिकाणी डिलिव्हर होणं. आता वंध्यत्वाचा प्रश्न पुरुषांना जेव्हा भेडसावतो तेव्हा ती तयार न होण्याची कारणं आपण बरंच काही बघितली, पण ती तयार झाली जर आहेत पण ब्लॉक आहे, आतली ट्यूब जर बंद आहे तर ते बाहेर पडत नाही आहेत इजॅक्युलेशनमध्ये, किंवा स्ट्रेसमुळे, टेन्शन्समुळे त्या पुरुषाला जर इरेक्शन डिफिकल्टीज असतील, संबंध होत नसतील, तरी तो वंध्यत्वाचाच विषय आहे. ते आपल्याला त्या पुरुषाकडे बघून ह्या गोष्टी कळत नाहीत. मग त्यांची डिटेलमध्ये हिस्ट्री घेतली, मग ते हळूहळू जरा विश्वास बसला की मग ह्या सगळ्या गोष्टी समोर येतात की सर आमचं तर रिलेशनच होत नाही. मग त्यांना त्या प्रकारे ॲडव्हाइस द्यायला लागतो. मग जर प्रोडक्शन होत नसेल तर हॉर्मोनच्या टेस्ट असतात. त्यामुळे कोणाकडे बघून हे डायग्नोसिस, ऑफकोर्स वजन जास्त आहे किंवा आजारी आहे हे बघून तर कळतंच आहे की माणूस अनफिट आहे, पण जर वजन वगैरे सगळं ठीक आहे, फिटनेस आहे, तर तुम्हाला ते वरतून नाही कळणार, टेस्टमध्येच कळणार. सर, नक्कीच पुरुषांनी डॉक्टराचा सल्ला कधी घ्यावा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळाल्यावर? कसं आहे, सगळ्यात प्रथम तर वेळ जेव्हा येते तेव्हा लोक घाबरतात. डॉक्टरकडे जायचं म्हणजे बापरे आता काय सुरू होईल, असं थोडी भीती असतेच ती. तर जनरली वर्षभरानंतर सल्ला घ्यावा. कारण काय माहिती आहे ना की स्त्रियांच्या वयाचंही महत्त्व असतं इथे. जर पुरुषांचा प्रॉब्लेम असेल आणि स्त्रीचं वय 30 ओलांडलं असेल आणि 35च्या जवळ यायला लागले किंवा 35 ओलांडलं असेल तर वेळ संपत चाललेला आहे. त्यामुळे नुसतं घरी बसायचं आणि घाबरून कन्फ्यूज होऊन असं चुकतं. पीपल शुड कम फॉरवर्ड. लोकांनी पुढे येऊन सल्ला घेऊन समजून, बरं काही नसेल तर रिअश्युरन्स घ्यायचं, चला नॉर्मल आहे सगळं, लेट्स होप फॉर द बेस्ट. त्यामुळे 1 वर्ष तरी वेळ द्यावा, त्यानंतर मात्र पुढे येऊन मदत घ्यावी. सर, पुरुषांमधील वंध्यत्वासाठी काय उपाय आहेत, काही सर्जरी आहेत का, काही सर्जरी वगैरे करावं लागते की काही औषध गोळ्यांवरतीच होऊन जाते? आपण जसं म्हटलं तसं शुक्राणूंचे प्रॉब्लेम्स अनेक कारणांनी होतात आणि त्यामध्ये सर्जरी हा फार पुढचा विषय राहिला. सर्वप्रथम मगाशी म्हटलं तसं जीवनशैलीचे प्रश्न सोडवणं, हॅबिट्स कमी करणं, वेळेवर झोपणं, खाणं, व्यायाम, वजन कंट्रोल करणं, हे सगळं. दुसरा टप्पा येतो आहे की औषधं असतात. काही वेळेला हॉर्मोनल प्रॉब्लेम्स असतात, मग त्यांना हॉर्मोन्सची औषधं देऊनसुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला शुक्राणूंना चालना देता येते आणि इम्प्रूव्हमेंट करता येते. कोणामध्ये इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स देता येतात वगैरे, अशा प्रकारचे मेडिकल ट्रीटमेंट पण असते. स्ट्रेसला घेऊनसुद्धा काही वेळेला शरीरामध्ये असे काही टॉक्सिक्स मटेरियल असतं ज्यासाठी आम्ही अँटीऑक्सिडंट्स देतो, झिंक, कॅल्शियमसारख्या गोष्टी, मिनरल्स देतो. ह्यानेसुद्धा शुक्राणूंना बराच फायदा होतो. आणि शेवटचा टप्पा जर कुठे सर्जरीचा रोल आला की जसं ब्लड वेसल्स मोठ्या झाल्या आहेत, तिथं टेम्परेचर वाढलं आहे, तर त्या ब्लड वेसलची सर्जरी असते, त्याला आम्ही व्हॅरिकोसील म्हणतो. किंवा हायड्रोसील असेल, कोणाला पाण्याने भरलेली टेस्टीज असेल तर त्यालाही सर्जरी असते.
तर अशा काही पण सर्जरीचा रोल फार कमी आहे. मेजरली लाईफस्टाईल, थोडीफार औषधं, नाहीतर मग आता नोव्हासारख्या ठिकाणी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने हे प्रश्न सगळे सुटतात. कारण आपण टेक्नॉलॉजी वापरून शुक्राणूंचा प्रश्न सोडवू शकतो. 20-30 वर्षांपूर्वी जेव्हा हे प्रश्न होते ना, तेव्हा सरळ सरळ अडॉप्शन करा म्हणायची वेळ होती. पण आज ती टेक्नॉलॉजी आहे की आपल्याला एक स्पर्म जरी मिळाला तरी आपल्याला आपलं काम करून घेता येतं आहे. ते 2 मिलियनचे 50 मिलियन होण्याच्या मागे लागणं गरजेचं नाही आहे. डॉक्टर, तुम्ही आता म्हणाला एक स्पर्म असला तरी हरकत नसते. जेव्हा एखाद्या जोडप्याला IUI करण्याचा सल्ला देण्यात येतो तेव्हा त्याच्यात किती मिनिमम स्पर्म असायला पाहिजे? एकच लागतो की त्याच्याहून जास्त लागतात? आता एका स्पर्मने प्रेग्नन्सी होते हे जरी खरं असलं तरी नेचरची जी मेकॅनिझम आहे, जी क्रिया आहे ती जरा वेगळी आहे. म्हणजे 15 मिलियन पर ml असं साधारण धरतो आम्ही. च्या वर जेव्हा असेल तेव्हा एका प्रकारे त्याला नॉर्मल म्हणतोय आपण आणि नॅचरल प्रकारे प्रेग्नन्सी होण्याची शक्यता वाढते. देर इज नो गॅरंटी, पण 15 मिलियनच्या वर थोडं बरं वाटतंय. मात्र ते 10 मिलियनच्या खाली आलं किंवा 5 मिलियनच्या खाली आलं तर ती सिव्हिअरिटी वाढायला लागलेली आहे. मग तुम्ही म्हणाल एक स्पर्मने काम होते तर मग 5 आणि 10 मिलियन कशाला लागतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. दॅट्स नेचर्स डिझाईन. एवढं आपल्याला अंदाज आहे रिसर्चने की हे असं होतं. मग आता तुम्ही म्हणताय IUI, म्हणजे त्याचं कसं असतं बघा, प्रेग्नन्सीचा एक तर नॅचरल मार्ग आहे, एक IUI म्हणून मधला टप्पा आहे आणि IVF टेस्ट ट्यूब बेबी हा शेवटचा ॲडव्हान्स्ड मार्ग आहे. ज्यांना शुक्राणूंचे प्रॉब्लेम्स असतात, जर काउंट, मोटिलिटी, मॉर्फॉलॉजीचे प्रॉब्लेम्स जास्त असतील, जसं आपण म्हणतोय ना 15 मिलियनपेक्षा समजा 10 मिलियनच्या खाली असेल, तरी अनेक वेळेला IUI सारख्या ट्रीटमेंटसुद्धा ते प्रश्न सुटतात. अनेकांचे प्रश्न नॅचरलीसुद्धा सुटू शकतात. जर स्त्रीची फर्टिलिटी चांगली आहे, जर वय चांगलं आहे, तर छोटे मोठे प्रॉब्लेम बॉडी आपलं मॅनेज करून घेते. पण जर 5 मिलियनपेक्षाही खाली आहे तर मात्र मग ते आपल्याला IUI सारखे मार्ग खूपसे उपयोगी पडत नाहीत. IUIचा सक्सेस रेट 17-18% जो असतो आहे, ते जर स्पर्मचे वीर्याचे प्रॉब्लेम्स जर आले तर तो सक्सेस रेट अगदी मोजकाच 1-2% आला तर मग तशा ट्रीटमेंटमध्ये काही खूपसा फायदा नसतो. मग त्यांना टेस्ट ट्यूब बेबी करावं लागतं. नक्की. सर, आत्ता तुम्ही नॅचरल कन्सिव्ह करण्याबद्दल, IUI बद्दल या काही गोष्टी सांगितल्या. मला IVF बद्दल तुम्हाला विचारायचं आहे. IVF करताना एक स्पेसिफिक काही स्पर्म काउंट असायला लागतो का तो नसला तरी पण हरकत नसते? हो ना, ज्यांच्यावर IVF करायची वेळ येते जनरली त्यांनी बराच वेळ दिलेला असतो आहे. नॅचरल प्रेग्नन्सी व्हायला वेळ दिला आहे, IUI केले असतील कदाचित. तेव्हा मग आम्ही म्हणतो आता हे असं नुसतंच का स्ट्रेच करायचं, एका पॉईंटला येऊन हा प्रश्न सोडवा. मग ते टेस्ट ट्यूब बेबीचा विषय येतो. बरं, टेस्ट ट्यूब बेबी करायचं ते कधी तर सगळे प्रश्न सुटत नाही आहेत. शुक्राणूंचा काउंट जर 0 असेल तरीसुद्धा प्रेग्नन्सी त्या शुक्राणूंना घेऊन करता येते. मग तुम्ही म्हणाल कुठून मिळवायचे ते? तर पहिलं तर आपण ब्लड टेस्ट करतो, शुक्राणू बॉडीत आहेत का हे तपासतो आणि मग निडल टाकून अंडर ॲनेस्थेसिया आपण निडल टाकून टेस्टीजमधनं स्पर्म्स मिळवू शकतो आणि त्या स्पर्म्सला घेऊन टेक्नॉलॉजीच्या मदतीने, टेस्ट ट्यूब बेबीच्या मदतीने प्रेग्नन्सी घडवू शकतो. हे एकदम टोकाचं झालं. 0 काउंट अशा अनेक लोक आहेत ज्यांच्या 0 काउंटला घेऊन सुद्धा प्रेग्नन्सी झालेल्या आहेत. पण मात्र जर काउंट कमी आहे, 1 मिलियन आहे, 2 मिलियन आहे, तर त्यावेळेला सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्याला हे प्रश्न सोडवता येतात आणि ऑलमोस्ट सर्टनली. मग तुम्ही म्हणताय किती लागतात स्पर्म्स? परत तोच प्रश्न, एक स्पर्म चांगला आणि एक एगचा एक गर्भ घडला तर ती प्रेग्नन्सी करू शकतं ते. डॉक्टर, आजकाल आपण पाहतो अनेक महिला करिअरवरती फोकस करण्यासाठी आपले एग्स फ्रीज करतात, तर तसाच सल्ला तुम्ही पुरुषांनाही द्याल का? हा एक नेचरचा वेगळा विषय आहे की स्त्रियांना वयाला घेऊन लिमिटेशन आहे पण पुरुषांचं वयाला घेऊन लिमिटेशन नाही आहे. म्हणजे की कसं 35-40च्या दरम्यान आलं की स्त्रियांची स्त्रीबीज कमजोर होणं, कमी होणं आणि 50च्या जवळ येऊन जे पिरियड थांबणं हा तोच प्रकार आहे. पण पुरुषांच्या शुक्राणू क्रिएट होण्याच्या, तयार करण्याच्या बॉडीच्या क्षमतेबद्दल तसं लिमिट नाही आहे. पण 40-50 नंतर पुरुषांच्या शुक्राणूंचे पण काही ॲबनॉर्मॅलिटीज म्हणा असे प्रकार येऊ शकतात. मग फ्रीज करणं हा विषय काय येतो आहे? कारण आम्हाला करिअर करायचं आहे, प्रोफेशनल लाईफ करायचं आहे आणि अजून 10-12 वर्ष वेळ घ्यायचा आहे. तर स्त्रियांमध्ये तो वेळ तसा अवेलेबल नसल्या कारणाने त्यांना करणं जास्त गरजेचं आहे. पुरुषांच्या केसमध्ये सुद्धा करू शकतात, पण जनरली 50-60ला प्रेग्नन्सी ढकलणं एवढं तरी काही विशेष म्हणजे उपयोग नसतो त्याचा. त्यामुळे 35-40पर्यंत तर काही प्रॉब्लेम येत नाही. बरं, कोणामध्ये करतो मग आपण? समजा काउंट कमी आहे, 2 मिलियन, 4 मिलियन, 5 मिलियन आहे आणि ती भीती आहे की हे कमी आहे आणि अजून कमी होईल का आणि 0 होऊन जाईल का आणि मग मागे बघून असं वाटेल अरे आपल्याला तर कळलं होतं की हा प्रॉब्लेम आहे, मग आपण हे कसं काय अगदी संपेपर्यंत थांबलो. मग त्या लोकांनी फ्रीज करून ठेवणं आणि साठवून ठेवणं म्हणजे कसं, ठीक आहे चला अजून वेळ पाहिजे मला, तर मग ते भीती तरी कमी. किंवा कोणामध्ये कॅन्सर आहे
रेडिओथेरपी द्यायची आहे, किमोथेरपी द्यायची आहे, तर अशा केसेसमध्ये यंग मुलं पण असतात. मग 18, 20, 22 वर्षाच्या मुलांचे स्पर्म्स आम्हाला कधी फ्रीज करून ठेवता येतात. लाईफ टाईमचं फ्रीजिंग असतं. मग ते मग कधी 20 वर्षानंतर लग्न केलं, त्याच्यानंतर वाटलं तर ते वापरले. अशा प्रकारे आपण स्पर्म्स फ्रीज करतो, पण ते थोडं वेगळं कारण असतं. डॉक्टर, भारतात IVF करण्यासाठी वयाचं काही बंधन आहे का? हो, नवीन ART ॲक्टच्या प्रमाणे नियम आलेले आहेत आणि पुरुषांमध्ये 55 वर्षाचं लिमिट आहे आता. त्याच्यानंतर तुम्ही IUI IVF पुरुषांमध्ये नाही करू शकत. हे सगळ्यांनी समजणं खूप गरजेचं आहे. बिकॉज आत्ताच आमच्याकडे कपल आलं होतं, 55ला 2 महिने उरले होते, माहीत नव्हतं. लग्न होऊन 2 वर्ष झाली, छोटी छोटी ट्रीटमेंट चालू होती. आल्यावर म्हणतात काय सांगता, मला 2च महिने आहेत. म्हटलं 2 महिन्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट नाही घेता येणार आहे. आणि ती ट्रीटमेंट झाली आणि आत्ता त्यांचं काल स्कॅन आला आहे, ते पॉझिटिव्ह आले आहेत. डिसेंबरचं 55 होणार होतं. तर ही जर लोकांना माहिती नसेल गोष्ट तर किती नुकसान होऊ शकतं. आणि कायदा येतो आता, ती काही डिस्कशन नाही आहे. देर इज नो फ्लेक्सिबिलिटी. आणि स्त्रियांमध्ये 50चं वय आहे. असंच अजून एका स्त्रीचं चालली आहे ट्रीटमेंट, 50 जवळ आलं आहे, 1च महिना उरला आहे. वी आर ट्राईंग आवर बेस्ट. पण हे लोकांना अवेअरनेस नसेल तर प्रॉब्लेम होतात. त्यांना असणं कळणं गरजेचं आहे. 50 स्त्रियांमध्ये, 55 पुरुषांमध्ये. जाता जाता तुम्ही अशा जोडप्यांना काय सल्ला द्याल? कसं आहे ना, प्रगती खूप झालेली आहे आणि ह्युमन्सनी हे रिअलाईज करणं गरजेचं आहे की हे ताणतणाव, धावपळचं आयुष्य जे आहे ते ठीक आहे, त्याचे काही फायदे आहेत. पण रिअल लाईफमध्ये जर तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायला एक बेबी हवं आहे, तो अनुभव जर घ्यायचा आहे, तर ह्याचं प्रायोरिटी करणं, प्राधान्य देऊन त्याला त्या प्रकारे हँडल करणं. बरं ठीक आहे, पर्सनल कारणांसाठी काही पुढे मागे झालं तर मग डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणं, सगळी टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा वापर करणं. आणि आता आमच्या नोव्हासारखे सेंटर्स भारतामध्ये 70 ठिकाणी आहेत आणि कुठेही जाल तिथे तुम्हाला ऑलमोस्ट एक नोव्हा सेंटर मिळेल. आणि स्टँडर्ड ट्रीटमेंट, जगभरातल्या स्टँडर्ड्सला काम जेव्हा होतं तेव्हा अशा विश्वासाच्या खात्रीच्या ठिकाणी जाल तर तुमचं काम नक्कीच चांगलं होऊ शकतं. तर आय थिंक पीपल नीड टू बी अवेअर, कॉन्फिडन्स घ्यायचा आणि विश्वासाने काम करून मग ठीक आहे लाईफमध्ये काय करायचं त्या गोष्टी करायच्या. थँक्यू डॉक्टर. आमचे जे प्रेक्षक आहेत, जे जोडपं ज्यांना आई वडील व्हायचं आहे, त्यांना तुम्ही अनेक सल्ले दिलेत आणि त्यांचे जे काही म्हणजे त्यांना कॉम्प्लिकेशन्स होत्या किंवा शंका होत्या त्या दूर केल्या. आय होप इट हॅज हेल्प्ड. अशी ही माहिती खूप गरजेची आहे लोकांना मिळणं, कारण हे आमच्या शिक्षणामध्ये कधी आलेलं नसतं. बरंचसं आलं तरी तेव्हा काही कळलेलं नसतं. सो आय थिंक ह्याने लोकांचं आयुष्य बदलू शकतं. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.